नमस्कार, मी सपना दांडगे. गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी. आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरमच्या वतीने तहसीलदार जळगाव जामोद यांच्या मार्फत महामोहीम राष्ट्रपती यांना निवेदन सादर. परभणी विटंबना प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याची निवेदनातून मागणी. दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी दुपारी आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरमची जळगाव जामोद संग्रामपूर तालुका संघटनेच्या वतीने जळगाव जामोद तहसीलदार यांच्या मार्फत महामोहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी अमान्य व्यक्तीने परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संविधानाच्या प्रवृत्तीची नासाधूस केली असून सदर गुन्हेगारावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा. पोलिसांकडून निरपराध लोकांना जनावरांप्रमाणे अमानुष मारहाण केली. वस्त्यामध्ये घुसून घराघरातून कोम्बिंग ऑपरेशन चालविले. तरुणावर लोखंडी रॉडने मारहाण केली. पोलिसांनी आंबेडकरी समाजावर नुकसानीचा ठपका देण्यासाठी वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी जातीने लक्ष देऊन विटंबना करणाऱ्यासह पोलीस व पोलिसांसह सामील असणाऱ्या व त्यांना आदेशित करणाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करा व निरपराध तरुणांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे. अन्यथा आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरम संघटनेच्या वतीने शासकीय प्रशासकीय स्तरावर संविधानिक आंदोलन करण्याचा इशारा दिलेल्या निवेदनातून देण्यात आला. निवेदनावर राष्ट्रीय अध्यक्ष उत्तमराव वानखडे, अनिल भगत तालुका अध्यक्ष जळगाव जामोद, सुमेध दामोदर संग्रामपूर तालुका अध्यक्ष, उदयभान दांडगे, निलेश लहासे, श्रीराम भिडे, विजय वानखडे, अमर तायडे, सुनील बोदडेसह राजेंद्र ससाणे, सौ सरला राजेंद्र ससाणे यांच्यासह बऱ्याच सह्या होत्या. रोजी परभणी येथे घडलेल्या घटनेचा आम्ही सर्वप्रथम आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरम तर्फे जाहीर निषेध करतो. आज दिनांक 14 डिसेंबर रोजी जळगाव जामोद तहसीलला आम्ही परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ आज निवेदन दिले आहे. संबंधित घटना घडवणाऱ्या व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी राष्ट्रपती राज्यपाल यांना आम्ही आज निवेदन दिले आहे. जय भारत, जय संविधान. नमस्कार. 10 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्रातल्या परभणीमध्ये जो प्रकार घडला आहे तो प्रकार संपूर्ण भारतीयांनी पाहिला. झालेल्या प्रकाराची आम्ही निंदा करतो, त्याचा निषेध करतो. मात्र त्यानंतर जो काही त्या परभणीमध्ये जो उद्रेक झाला आहे त्या उद्रेकाच्या संदर्भात आज आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरमच्या माध्यमातून जळगाव जामोद तहसीलच्या माध्यमातून महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन दिले आहे. विषय आहे की त्या ठिकाणी जो जनसैलाब उसळला, तोडफोड झाली, ते तोडफोडवर नियंत्रण ठेवण्यासाठी परभणी पोलिसांनी जो हातखंडा वापरला आहे तो अमानवीय पद्धतीचा हातखंडा त्यांनी वापरला आहे. आणि विशेष म्हणजे त्या प्रकरणामध्ये काही पोलिसांसमवेत इतर लोक, जे मनुवादी लोक आहेत, ते इतर लोक हे आंबेडकरीवाद्यांना मारहाण करताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या सोशल मीडियावर, सामाजिक माध्यमावर जे प्रसारित झाले व्हिडिओ, त्यामध्ये हे सर्व स्पष्ट दिसत आहे. दुसरी गोष्ट अशी की पोलिसांकरवी जो अनन्वित त्या ठिकाणी अत्याचार सुरू आहे, त्यामध्ये जे काही निरपराध लोक आहेत त्या निरपराध लोकांना जे शिक्षण घेत आहेत मुलं, अशा मुलांना सुद्धा ते कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून ताब्यात घेत आहेत. ते चुकीचं आहे. असे अनेक मुद्दे जे आहेत ते आम्ही आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरमच्या माध्यमातून महामहिम राष्ट्रपती यांच्याकडे निवेदनाद्वारे त्याची सखोल चौकशी करावी आणि पोलिसांसमवेत जे काही इतर लोक होते त्यामध्ये मारहाण करणारे, त्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशा प्रकारचं निवेदन आम्ही आज जळगाव जामोद तहसीलच्या माध्यमातून महामहिम राष्ट्रपती यांना सादर केलं आहे. जय भीम, जय संविधान. मी आंबेडकरी व्हॉइस मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या चॅनलला हे सांगू इच्छितो की आज दिनांक 14 डिसेंबर 2024 शनिवार रोजी या देशाचे महामहिम राष्ट्रपती यांच्याकडे तहसीलदार यांच्या माध्यमातून आम्ही आंबेडकरी व्हॉइस मीडियाच्या माध्यमातून आज निवेदन सादर केलेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये
महाराष्ट्रातील परभणीमध्ये जो चीड निर्माण करणारा आणि संताप मनामध्ये निर्माण होणारा जो प्रकार चालू आहे, त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून जे आंबेडकरी जनतेवर जे दडपशाहीचं सूत्र चालू करण्यात आलेलं आहे, सर्वप्रथम आम्ही महाराष्ट्र शासनाला ही विनंती करतो, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आपण पोलीस प्रशासनाला आदेशित करून जे कोम्बिंग ऑपरेशन त्या ठिकाणी परभणीमध्ये चालू केलेलं आहे आणि त्या माध्यमातून निरपराध जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न हा चालू झालेला आहे, याचा आम्ही सर्वप्रथम या गोष्टीचा निषेध करतो आणि माननीय मुख्यमंत्री यांना आम्ही विनंती करतो की कोम्बिंग ऑपरेशन सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांनी थांबवावं। आज आम्ही पाहत आहोत की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये दिवसेंदिवस बौद्ध समाजाच्या हक्क आणि अधिकारावर आक्रमण केले जात असून त्यांच्यावरील अन्याय हे वाढतच चालले आहेत। ही परिस्थिती जर वेळीच थांबवली गेली नाही तर आम्हाला स्वयं उद्धाराचा स्वतंत्र मार्ग हा हाती घ्यावा लागेल व त्यापासून निश्चितपणे या महाराष्ट्राची सुव्यवस्था व शांतता धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही। आमच्या हित व रक्षणाकरता आम्ही धीट व समर्थ नाही असा जर शासनाचा व प्रशासनाचाही समज होत असेल तर तो साफ चुकीचा आहे। सर्वप्रथम प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला आमची नम्रतापूर्वक विनंती आहे की त्यांनी जो त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेच्या समोरील संविधानाच्या शिल्पाची ज्याने विडंबना केली त्याच्या मागील जो सूत्रधार कोण आहे तो शोधून न काढता आंबेडकरी जनतेला वेठीत धरून त्यांचं कोम्बिंग ऑपरेशन हे चालू केलेलं आहे। सर्वप्रथम त्यांचा शोध घ्यावा, अन्यथा आंबेडकरी जनतेला रस्त्यावर नाईलाज असतो रस्त्यावर उतरावं लागेल, एवढीच आमची शासनाला व प्रशासनाला ही विनंती आहे। जय भीम, जय संविधान।